वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। यापुढे मला एकटंच जाणं जमलं पाहिजे। खूप ठणकते रे डोकं देवा, तुमचं जायचं ठरलं का रे? आता हे एकटेपणच आमच्या नशिबी आलंय। शाळा संपल्यावर घरी जायला ज्या घरात सुद्धा नाहीये मन कचरतं बेटा। प्रभा तुझी आई असली तरी ती माझी बायको आहे। तू तुझ्या बायकोची काळजी घे, माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे। तुमची कामं काही संपतच नाहीत। चला ठेवा बघू ते, आधी जेवून घ्या। बाबा सकाळी पण तेच केलत ना? डबा विसरून गेलात तुम्ही आणि शाळेत जाऊन काय खाल्लात? तर तुकारामांनी दिला असेल काहीतरी वडा किंवा समोसा आणि तेच खाऊन दिवस काढलात ना? तुकारामांना पण ना एकदा फैलावर घेतलं पाहिजे चांगलं। हो 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 किती बोलशील ना? सुद्धा मला एवढं बोलत नव्हती। तिला तुम्ही काही बोलायची संधीच कुठे द्यायचा? घाबरायची ती तुम्हाला। चला ठेवा आता ते। आईचं कधी काही ऐकलं नाही पण मी तुमचे लाड पुरवणार नाहीये बाबा। आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर जेवायला चला। चला हो। बरं माझे आई तू हो पुढे, मी आलो जा। मी पुढे वगैरे होणार नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चालताय। बाबा चला, मी केलेलं जेवण गार होईल हो। चला बाबा। हो 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 बसा। अगं पण हात तर धुवू दे। सॉरी। बाबा लवकर या। हो आलो आलो आलो। जेवण थंड होईल। काय तू नाही बसत? बाबा आधी तुम्ही जेवून घ्या, मी नंतर बसणार आहे। तू समोर पारा करत अशी बसून राहिलीस तर मला जेवण जाईल का? बाबा तुम्ही करा सुरुवात। बा छान झाली हा भाजी। जमतंय तुझ्या आईसारखं आता जमायला लागलंय। अगं खरंच छान झाली भाजी, तूच केलीस ना? का ग? मी म्हणजे कोणी केली भाजी? चेहरा का पडलाय? कोणी केली भाजी? मी काय विचारतोय? बाबा तुम्हाला खूप आवडते ना ही भाजी, म्हणून काकूने पाठवली। काय द्या, मलाही द्या थोडीशी। कंपनी देते तुम्हाला। नाही नेहा अंतराकडे गेली आहे, नाही तर तिच्यासाठी पण ग्लास आणणार होते मी। उमा चूक झाली माझी,
सवयीनं घेऊन आलो नेहमीप्रमाणे. नशीब माझं, सवयीने ऑफिस मधले मित्र बरोबर नाही आणलेत ते. असू देत ना समोर, बघा स्वतःच्या मनावर ताबा मिळवता येतो का ते. तुमचं काय हो, आज इथं माझ्यासमोर बाटली फोडाल, उद्या बाहेरून पिऊन याल. त्यापेक्षा घरातच राहू देत. उद्या तुम्ही पिऊन आलात ना की मीही जवळ करेन. उमा टोचून बोलू नकोस. सांगितलं ना माझं चुकलं. बहिणीची आईची शपथ घेऊन सांगतो, यापुढे दारू नाही पिणार. कशाला खोट्या शपथा घेताय? त्यापेक्षा दारू सोडायचा प्रयत्न करतो असं म्हटलं ना तरी खूप झालं. उमा, त्यात सोडायचा प्रयत्न नसतो, सोडायची तर 100% सोडायची असते. आणि आजपासून मी 100% दारू सोडली. सॉरी बाबा. अंतरा, अन्नाचा अपमान करू नये म्हणून ताटात वाढलेली भाजी मी संपवली. पण पुन्हा असलं काय करू नकोस. तू आता लहान नाहीयेस. न बोलता न सांगता सवरता काही गोष्टी तुझ्या लक्षात यायला हव्यात. आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही, तुझ्या भविष्याच्या दृष्टीनं पण ते महत्वाचं आहे. हो बाबा. मला चर्चा नको आहे. पुन्हा असलं काही करू नकोस. लक्षात ठेव, मला काही माझी तत्त्व तुझ्यावर लादायची नाही आहेत. पण तुझा निर्णय तू स्वतः घे. तुझी आई गेल्याचं खूप उशिरा कळलं मला. मुंबईला होते ना. आष्टीला येणार होते मी तुला भेटायला, पण नंतर कळलं तू चंद्रपूरला आलीस. आय एम सॉरी. असं व्हायला नको होतं. खूप आठवण येत असेल ना आईची. आता फक्त आठवणीच उरलेत. शेवटचं भेटायला तरी मिळालं का ग? भोसल्यांची सून म्हणून ह्या घरात आलीस आणि आष्टीशी तुझं नातच तुटलं. कसा ग संसार करतेस तू हर्षी? मानलं पाहिजे तुला. सासूबाईंच्या अंत्यदर्शनाला तरी वेळ मिळाला का हर्षला? नाही ना? वाटलंच होतं मला. आणखीन थोडे दिवस बाबांजवळ राहायला हवं होतंस तू. पण हर्षने बोलवून घेतलं असेल लगेच. तसं काही नाहीये. बाबाच म्हणाले की तू लवकर घरी जा. अगं पण आग्रहाने 2 दिवस आणखीन राहिली असतीस तर त्यांना बरं वाटलं असतं. तुझी बहीण किती लहान आहे. तिने एकटीने काय काय करायचं ग? आणि बाबांची काळजी घ्यायला नको? हर्षची काळजी घ्यायला काय मी आहे, माई आहे, आदी आहे. तुझ्या बाबांचं आणि
काकांचं भांडण झालं आणि तुझी आई जिन्यावरून पडली आणि गेली, खरं आहे का? आता जुन्या सगळ्या गोष्टी काढून काय उपयोग? त्याने तुझी आई परत येणार आहे का? पण काय आहे, मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही. लोक काय 1000 तोंडाने बोलणार. तुझे काका खूप दारू पितात, खरं आहे का? आता तू म्हणत असशील की मी तुझं सांत्वन करायला आली आहे आणि काय बोलतेय, पण कसं आहे, तुमच्या घराबद्दल इतकं वाईट बोलतात ना लोक बाहेर, ऐकवत नाही ग मला खरंच. मला स्वयंपाकघरात जरा काम आहे, मी माईना पाठवते. नाही नाही, मी तुलाच भेटायला आली आहे ना. ईश्वर तुझ्या आईच्या आत्म्याला शांती देऊ. तिच्या आशीर्वादाने तुझा संसार सुखाचा हो. माझी बिचाऱ्याची आणखीन दुसरी काय इच्छा असणार आहे? काळजी घे. तुझ्या वडिलांना भेटायला जाणार आहे मी आष्टीला. हर्ष कुठे? दिसत नाहीये. बाहेर गेलाय का? पण त्याने असायला हवं होतं ना इथे. कसं आहे, अशा वेळी आपलं माणूस बरोबर असलं ना की आधार वाटतो ग. म्हणून काळजी घे. येते मी. नेहा, ए नेहा, नेहा जरा खाली. नेहा, नेहा, जरा खाली येतेस का? आले. काका, काही काम होतं? तुझ्या आईनं हे भाजी पाठवली होती, हे भांडं वर घेऊन जा. मी अंतराला सांगितलं होतं पण ती विसरली आणि तशीच कॉलेजला निघून गेली. भांड कुठे पळून जाणार होतं का? तसं नाही ग. आणि हो, आईला सांग भाजी चांगली झाली होती, पण परत असलं काही पाठवत जाऊ नका. काका प्लीज, असं का वागताय आमच्याशी? तुम्हाला आवडते म्हणून तर आईने पाठवली होती ही भाजी. ह्या बेटा,
आता काकू नाहीये, अंतराला स्वयंपाक यायला हवा. उद्या ती सासरी गेली आणि तिला काही येत नाही म्हणून तिची सासू रागावली तर चालेल आपल्याला? म्हणून चल निघतो मी. मला घरी जाऊन शाळेची तयारी करायची आहे. काका काका इथूनच जा ना. भिंत पण नाही आता. नेहा, मला आयुष्यात कुठलेही शॉर्टकट्स नको आहेत. हा माझा मार्ग नव्हे. येतो मी. काय ग भाऊजी कशाला हाक मारत होते तुला? खाल्ली का भाजी त्याने? आवडली त्यांना? आवडली ना. आणि त्यांनी सांगितलंय की यापुढे असं काही आणत जाऊ नकोस म्हणून. का वागतात ग काका असे? त्यांचं भांडण त्याच्या भावाशी आहे ना, मग आपल्या आई ग, आपलं काही चुकतंय का ग? नाही नाही, आपलंही काही चुकत नाहीये आणि त्यांचंही नाही. पण आता दोन भावांच्या कुटुंबामधला संवादच संपलाय ग. का संपलाय संवाद? बाबांनी भिंत तोडली आहे ना आता. काकूच्या आठवणीने किती पश्चाताप करत असतात. मग कालच प्रॉमिस केले मला बाबांनी की ते घरी दारू पिणार नाहीत. एवढं सगळं बाबांनी केलं पण काका मात्र नेहा, आज तुझी काकू असायला हवी होती बघ. ती अशी एकच होती ग जिचं काकांनी नक्की ऐकलं असतं. तुला माहितीये काका माझ्याशी इथे उभं राहून बोलत होते. इथे जणू काही भिंत बांधली असं समजून ते पुन्हा वळले आणि तिथून आपल्या घरात प्रवेश करतायत. घरात बांधलेल्या विटांच्या भिंती सहज पाडता येतात नेहा, पण मनात उभ्या राहिलेल्या भिंती फार मजबूत असतात. त्या विटांच्या भिंतीसारख्या पाडता येत नाही सहजपणे. घटस्फोटाचे पेपर्स तुला फाईल करायचे. तू एकटी का नाही जात वकिलाकडे? हे कशाला हवे तुला बरोबर? नाही म्हणजे टिळेकर वकील सरांच्याच ओळखीचे आहेत ना, म्हणून मग आम्ही. स्वातीताई, याआधी तुम्ही मला असे प्रश्न कधी विचारले नाहीत, मग आजच का? तसं नाही ग, ह्यांच्या शाळेचे तास बुडतात ना म्हणून म्हटलं मी. अहो, तास माझेही असतात. शाळेत मलाही जायचंय. टिळेकर वकिलांनीच आत्ताची वेळ दिली आहे म्हणून आम्ही जात. स्वातीताई,
तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर मोकळेपणाने विचारा. नाही म्हणजे मनात काही ठेवू नका. तुमच्या दोघांच्या सहकार्यानेच मी अनिलच्या विरुद्ध उभे राहू शकले. मला कशाला उगीच क्रेडिट देतेस? मीही अशी पांगळी. तुला काय मदत करणार मी? हां, पण यांची मदत महत्वाची. स्वातीताई, अहो तुमचा पाठिंबाही तेवढाच महत्वाचा आहे. शेवटी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते. आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या मार्गातली अडचण ठरू शकते.